घासावरही आपल्याला काहीतरी बनवून दाखवणार आहे आणि नंदिनी तिच्याशी अशी पाठीमागे उभी आहे. मी आहे तुझ्या पाठीशी. ओके, काय बनवणार आहे तुम्ही आधी? मी सांजण बनवणार सांजण. आहे. हा कुठला पदार्थ आहे? हा CKP लोकांच्या म्हणजे श्रावणात आम्ही शीतळा सप्तमीला ह्याचं वाण देतो मुलांना. बरं. आणि नवरात्रात पण बनवतो. गोड पदार्थ असल्यामुळे कधी गोडाचा नैवेद्य दाखवतो देवाला तेव्हा. ओके ओके. हा पदार्थ तुम्ही सासरी आल्यानंतर शिकलात का आधीपासूनच येतो? आधी आई करायची पण मी शिकले नव्हते. सासूबाईंनी शिकवलं. लग्न झाल्यानंतर सासूबाईंनी. ठीक आहे. हरकत नाही. सांजण मला साहित्य सांगता काय काय? हा इडलीचा रवा, हे नारळाचं दूध, पातळ दूध, आणि हे अप्रस दूध म्हणजे पहिलं थिक घट्ट दूध असतं. त्याच्यात आपण 1 वाटी साखर मिसळून घ्यायची विरघळून, वेलची पूड, मीठ चवीनुसार, आणि हा रंग आहे. आपण रंग खायचा रंग, रंगीत सांजणं. रंग नाही घातला तर अशी पांढरी अशी दिसणार नारळाचं. रंगामुळे जरा वेगळी दिसते. ओके, साहित्य तर बघितलं. तर कृतीकडे जाऊया. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला एक प्रश्न विचारायचा आहे. उद्योजिका म्हणून तुम्हाला अडचणी काय येतात? म्हणजे कामगार मिळत नाहीत, भाववाढ होते, दोऱ्यांची भाववाढ होते, हे ते घरचे वेगवेगळे प्रॉब्लेम. काय व्हॉट इज द मेन प्रॉब्लेम तुम्हाला काय दिसतो? घरी तसा प्रॉब्लेम नाहीये. उद्योजिका म्हणून काय मग प्रॉब्लेम? पहिली गोष्ट फॅब्रिक, कपडा विकत घेतो. कपड्याचा भाव म्हणजे कॉटनचा भाव वाढला की तिथे प्रॉब्लेम होतो. एम्ब्रॉयडरी धागे, परत वर्कर्स मिळत नाही. ओके, मग ते मिळताना काही वेळा प्रॉब्लेम होतो. ओके, मग त्याच्यावर तुम्ही मात कशी करता? तुमचं प्रोडक्शन कमी करता की काय करता? नाही, डिझायनिंग चालू असतं माझं घरी. जसं मिळतील तसं मग स्टिचिंग आणि बाकी डेकोरेशन वगैरे, हायलाइटिंग जे असतं हे त्यांना सोडून बाकीची तयारी सुरू ठेवते. ओके, ते आले की लगेच कारण लवकर पटापट पाहिजे असतं. ओके, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक अडचणींवर मात करण्याचे उपाय सुद्धा तुमच्याकडे आहेत. थांबत काढावेच लागतं. हो. आता काय करायचं मला सांगा? आता रवा घ्यायचा, रवा भाजायचा आहे. रवा आधी भाजून घ्यायचा. ओके, अगदी 2 मिनिटं परतला तरी चालतो. मग दूध हे घालायचं. आता नारळाचं दूध घालायचं. तर काही माप आहे का? बरोबर मापाचंच आहे? हां, हे 1.5 वाटी आहे. 1 वाटी रवा, 1.5 वाटी नारळाचे दूध. ते आपण थोडं मीठ घालायचं. बरं, मैत्रीण आणि जाऊ या नात्यामध्ये तुम्हाला अंतर काय वाटतंय का? मैत्रीण म्हणून त्या वेगळी होती, जाऊ म्हणून जरा वेगळे, असं काय? नाही, अजिबात नाही. नक्की? हो, नक्की. आता हे शिजलंय, घट्ट झालं. अरे वा. बरं, आता काय करायचं? आता आपण हे साखर घातलेलं नारळाचं दूध ह्याच्यात मिक्स करणार. वेलची पूड आणि रंग पण घाल. 1 चमचा चालेल. ब्लेंडर. रंग थोडा कमी. बस. हे मिक्स केल्यावर आपल्याला गॅस बंद करून थोडं ब्लेंडिंग करायचं, म्हणजे गुठळ्या नाही राहणार. साईड. हे आता एकत्र झालंय. आता आपण हे स्टीम वाफ द्यायची त्याला. हे आता आपण 20 मिनिटं वाफ द्यायची ह्याला. 20 मिनिटं? 20 मिनिटं. आणि 20 मिनिटं झाल्यानंतर हे सगळं तयार झालेलं असेल, रेडी. त्याच्या पायात अशा वड्या काप. कसंही फुलाचा शेप देऊ शकतो, डायमंड शेप, जसं हवं तसं कापून. आणि त्याच्यावर अजून काही सजावट करू शकतो? आम्ही हे चेरीजनी सजवतो. आणि हा गोड पदार्थ असल्यामुळे उद्या दसरा आहे, तर दसऱ्याच्या निमित्ताने सगळे ह्याची खाऊ शकतात. बघा,
प्रयत्न रेडीमेड करू दिलेले शकतो. तुम्हाला उद्या दसऱ्याची स्पेशल भेट आहे, पण बनवायचं असेल तर तुम्हाला लिहून घ्यावं लागेल नाही का? लिहून घ्या साहित्य आणि कृती. सांदणं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: इडली रवा, नारळाचं दूध, साखर घातलेलं नारळाचं दूध, पिठी साखर, मीठ, खायचा केशरी रंग आणि वेलची पूड. कृती: प्रथम एका पॅन मध्ये रवा भाजून घ्यावा, त्यामध्ये नारळाचं दूध, मीठ, साखर घातलेलं नारळाचं दूध, खायचा केशरी रंग आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेटमध्ये हे मिश्रण ओतून ते 20 मिनिटांसाठी वाफवून घ्यावं. वाफवून झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्याव्यात.